बारामती एकेकाळचं भीमथडी, करहा नदीच्या काठी वसलेला ऐतिहासिक महत्त्व असलेला तालुका. कधी काळी बारामतीवर देवगिरीचे यादव राज्य करत होते. आता बारामती ओळखली जाते ती शरद पवारांची कर्मभूमी म्हणून. काटेगाव हे पवारांचं जन्मगाव. गेल्या 6 दशकांपासून बारामती म्हणजे शरद पवार असं राजकीय समीकरणच बनलंय. देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर बारामती फेमस झाली ती पवारांनी घडवून आणलेल्या सर्वांगीण विकासामुळे. मात्र ही प्रगती टिकवण्याचं आव्हान आता उभं राहिलंय. बारामतीमधील 42 गावं अजूनही पाण्यासाठी तहानलेली आहेत. हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. इंदापूरमधल्या 22 गावांमध्येही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. नीरा आणि भीमा नदीमध्ये कारखान्यांमधलं दूषित पाणी सोडलं जात असल्यानं प्रदूषण मोठी समस्या बनतीये. पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली, मात्र विमानतळ कागदावरच राहिला. इंदापुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली, मात्र नामांकित कारखाने नसल्यानं फारच कमी रोजगार निर्मिती झाली. लाकडी लिंबोळी उपसा प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. भोर तालुक्यातील आदिवासी समाज दैनंदिन सुविधांपासून वंचित आहे. पुण्यालगतच्या खडकवासला भागात ट्रॅफिक जॅम आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. पवारांचं होम ग्राउंड असलेलं बारामती 1996 पासून लागोपाठ 4 टर्म शरद पवार तर 2009 पासून लागोपाठ 3 टर्म सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. 2009 मध्ये सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांता नलावडेंचा 3.25 लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी काटेकी टक्कर दिली, तरीही सुप्रिया सुळे 69,000 मतांनी विजयी झाल्या. 2019 मध्ये त्यांनी विजयाची हॅट्रिक करताना भाजपच्या कांचन कुल यांना 1.5 लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 आणि भाजपचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी उभी फूट पडल्यानं आता बारामतीच्या होम ग्राउंडवर राजकीय महाभारत सुरू झालंय. भाजपच्या पाठिंब्याचं टायमिंग साधत अजित पवारांनी आपल्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारांना रणमैदानात उतरवण्याची अचूक वेळ निवडली आहे. तर बारामतीचा गड राखण्यासाठी सुप्रिया सुळेंनी संघर्षाची तुतारी फुंकली आहे. महाराष्ट्रात कुणाची वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे. माझी कुणाशीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे, वैयक्तिक कोणाशीही नाही. तुम्ही संधी दिली तर नक्कीच सगळ्यांच्या अडीअडचणीचा सोडवण्याचा प्रयत्न आम्ही दोघंही करू असं या क्षणी मी तुम्हाला आश्वासन देते. कारण कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जर बारामतीचा उमेदवार जर आमचा असेल तर माझं नाव घेतलेलं आहे, म्हणून मी आज हे पहिल्यांदा बोलतेय. बारामतीच्या या राजकीय महाभारतात इतर पात्रांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात उघड तोफ डागली आहे. हर्षवर्धन पाटील, राहुल कुल हे भाजप नेते महायुतीत असले तरी अजित पवारांमुळे दुखावले गेलेत. भोरच्या अनंतराव आणि संग्रामसिंह थोपटेंचं तर पवारांशी हाड वैर आहे. ऐन लढाईच्या वेळी हे सगळे काय भूमिका घेतात यावरच बारामतीचं जय पराजयाचं गणित अवलंबून असेल. दरम्यान ऐनवेळी बारामतीचा महायुतीचा उमेदवार बदलला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. जे विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे बारामती लोकसभा मतदारसंघातील जो प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आहे ते कोणाच्या बाजूने काम करणार यावरती या निवडणुकीवरती सर्व यश अवलंबून आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा, अजित पवार अशी नणन विरुद्ध भावजय घनघोर लढाई होईल असंच सध्याचं चित्र आहे. या निमित्तानं पवार कुटुंबातही अशी राजकीय फूट पडल्याचं चित्र दिसतंय. खुद्द अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबानं शरद पवार सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. सुप्रिया दोघे उमेदवार असल्या तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे आणि या लढाईत यंदा बारामतीकर मतदार पुरता धर्मसंकटात सापडला आहे. काका की पुतण्या यापैकी एकाची निवड करताना बारामतीकरांचा चांगलाच कस लागणार आहे. जावेद मुलानी, जी 24 तास, बारामती.